नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण नागरे, श्रीराम बायोसीड कंपनी प्रतिनिधी। आज आपण देवळी या गावामध्ये आलो आहे, तालुका चाळीसगाव। काकाच्या प्लॉटवरती आपण इथं बायोसीड कंपनीचं नवीन वाण दिलेलं आहे 6001। तर काकाकडून जाणून घेऊ आपण या वाणाबद्दल। नमस्कार काका। नमस्कार नमस्कार। तुमचं नाव सांगा। माझं नाव भानुदास वामन पाटील, मुक्काम पोस्ट देवळी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। जिल्हा जळगाव। तुमचा मोबाईल नंबर सांगा काका। 96 37 50 34 07। तुम्ही आता कुठलं वाण लावलेलं आहे काका बायोसीड कंपनीचं? मी हे बायोसीड कंपनीचं वाण लावलेलं आहे 6001। 6001 हो। केव्हा लागवड केलेली काका तुम्ही? आता ही 9/6/2025 ला मी लागवड केली। 9/6/2025 ला तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, 9/6/2025 ला काकांनी लागवड केलेली आहे। आजची तारीख जर बघितली आपण तर 29 सप्टेंबर 2025। जवळपास याला एक 3 महिने जवळपास झालेले आहे प्लॉटला। तर तुम्ही बघू शकता। तुम्हाला कसं वाटतंय काका हे वाण? आता वाण एकदम चांगलं वाण आहे आणि साखळी पद्धतीने माल लागला बघू शकता आणि शेतकरी मित्रांनो, मेन फांद्या नाही आहेत आणि 5 पाकळींची बोंड आहे। फळफांद्या पूर्ण आहे बघा तुम्ही, पूर्णपणे फळफांद्या आहे बघू शकता तुम्ही। आणि चेन बेरिंग बघा, चेन बेरिंग बघा, साखळी पद्धत बोंड आहे। आणि रोगप्रतिकारक क्षमता वगैरे कशी वाटते तुम्हाला? रोगचा तर त्याच्यावर जवळजवळ म्हणजे 80% रोग येतच नाही, त्याच्यावर येतच नाही, येतच नाही। आणि 5 पाकळ्याचं बोंड आहे, तुम्ही बघू शकता। कुठलंही बोंड बघा 5 पाकळ्याचं आहे, हे बघा। आता तुम्ही इतर पण वाण लावलेलं आहे दुसरं, या वाणामध्ये तुम्हाला कसं काय जाणवतंय? म्हणजे ह्या वाणाला पाला कमी असल्या कारणामुळे खाली मनवा जेवढी, आता जरी पाऊस जास्त आहे तरी खाली म्हणजे सड झालेली नाहीये, कमी सड झालेली आहे। आणि दुसऱ्या वाणामध्ये पाला जास्त आहे, जास्त पाल्यामुळे खाली हवा लागत नाहीये, त्याच्यामुळे सड जास्ती झालेली आहे तिकडे। इथं सड कमी आहे। अच्छा, तुम्ही परत पण बघू शकता शेतकरी मित्रांनो। आता याच्यामध्ये बोंड अळीचा कुठेही प्रादुर्भाव दिसत नाही तुम्हाला। आता जर बोंड फोडून बघितलं, हे बघा, शेंड्याचं बोंड फोडलेलं आहे आपण, तरी पण बोंड अळीचा पण प्रादुर्भाव कमी आहे, म्हणजे प्रादुर्भाव नाही आहेच, बघू शकता तुम्ही। आणि 5 पाकळ्याचं बोंड आहे। तुम्ही प्लॉट पण बघू शकता आतमध्ये, कुठलंही झाड बघा तुम्ही, प्लॉट पूर्णपणे ग्रीनरी असा प्लॉट आहे, हिरवागार प्लॉट आहे पूर्णपणे। आणि रोगप्रतिकारक क्षमता खूप कमी प्रमाणामध्ये, पूर्ण हिरवागार प्लॉट आहे।